तर आज आपण वाढदिवस निमंत्रण पत्रिकेचा व्हिडिओ कसा बनवायचा हे बघणार आहोत सोप्या पद्धतीने, तेही कॅनवामध्ये। नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता इथे मी ऑलरेडी माझे जे पेजेस आहे ते मी बनवून ठेवलेले आहे। तुम्हाला याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते कसं बनवायचं आणि फोटो कसे लावायचे, टेक्स्ट कसं लिहायचं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते। आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेला आहे। फक्त तुम्हाला एक पेज जे आहे ते कसं बनवायचं हे संपूर्ण माहिती देऊन आपण हा व्हिडिओ कसा एडिट केलेला आहे हे दाखवणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता यूट्यूब थंबनेल हे जे पेज आहे ते ओपन करून ठेवायचं आहे। हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीचं व्हाईट कलरचं पेज येते आणि मी ऑलरेडी इथे बॅकग्राऊंड जे आहे ते बाहेरून घेतलेलं होतं, म्हणजेच पिंटरेस्ट ॲपवरून घेतलेलं होतं अशा पद्धतीचं। आणि इथे याला सरळ करून घेते आणि 3 डॉटवर टच करून इथे सेट ॲज अ इमेज जे आहे ते करून घेते। बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण लावलं। पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये येते। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आता इथे बघा, मी इथे सी ऑल करते, म्हणजे रिसेंटली यूज डिझाईनमध्ये आले मी। आणि इथे बघा अशा प्रकारचं मी इथलं कॅनवामधलं ॲनिमेशन घेतलेलं आहे। ॲनिमेटमध्ये बघा, आता मी तुम्हाला पुन्हा इथे सी ऑल करते आणि इथे बघा, इथे तुम्हाला एलिमेंट्समध्ये ॲनिमेशन म्हणून दिसते। ह्या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला भरपूर सारे बघा वरती तुम्हाला दिसत असेल अशा दिसते तुम्हाला। बघा इथे अशा पद्धतीचे ॲनिमेशन दिसते, तुम्ही इथून ॲनिमेशन घेऊ शकता, तुम्हाला कुठले छान वाटते ते। आता मी कुठला घेतला होता, तर मी हा घेतलेला होता। बघा आता इथे अशा पद्धतीचा, आणि याला काय करायचं, पुन्हा डुप्लिकेट करून इथे असं लावायचं आहे। आता इथे हा एकसारखा झालेला आहे। तुम्ही इथे फ्लिप हॉरिझॉन्टल करू शकता किंवा तुम्ही इथे वर्टिकल, तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे ते तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता। तर मी इकडे फ्लिप हॉरिझॉन्टल करून घेतलेला आहे, विरुद्ध दिशेने करून ठेवले आहे। हे अशा पद्धतीने लावून घेतला। आता इथल्याला काय करायचं, असेच हे पेजेस जे आहे आपल्याला 5 पेजेस जे आहेत ते करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला डुप्लिकेट करून घ्यायचे आहे। या 5 पेजेसवर आपल्याला बॅकग्राऊंड एकसारखंच ठेवायचं आहे। ह्या 5 पेजेसवर आपल्याला छान असं आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे। तर आता इथे बॅकग्राऊंड कसं बनवायचं हे तुम्हाला समजलं असेल। आता इथे आपल्याला टेक्स्ट कसं लिहायचं हे बघूया। तर बघा, आता इथे टेक्स्टमध्ये यायचं आहे, टी फॉर टेक्स्टमध्ये, आणि इथं ॲड अ हेडिंग जे आहे ना, कुठलंही तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी तुम्हाला लिहून दाखवते। प्रथम हे जे नाव आहे ना, हे लिहिल्यानंतर प्रथम, तर तुम्हाला इथे याला अगोदर फॉन्ट द्यायचा आहे। मी फॉन्टमध्ये आले आणि इथे मी इनकवर्ट ॲक्टिवा जो फॉन्ट आहे तो दिलेला होता आणि याला ब्रॉट केलं होतं बी फॉर्मॅटमध्ये जाऊन अशा पद्धतीने। पुन्हा आता इथे डुप्लिकेट केलं आणि इथे वाढदिवस लिहून घेतला मी। इथे असं वेगवेगळं टाईप करून घेतलं होतं मी इथे वाढदिवस, आणि वाढदिवस लिहिल्यानंतर पुन्हा इथे डुप्लिकेट केलं आणि इथे समारंभ जे नाव लिहितो ना आपण, तर त्याचा म जो आहे समारंभ, आपण टिंब देतो तिथे, तर वरती टिंब नाही आहेत तर ते खाली येतं। बघा आता इथे आलेलं आहे सध्या वरती, तर अगोदर मी जेव्हा टाईप केलं होतं तेव्हा ते खाली आलं होतं, एकदम म पाशी आलं होतं, समारंभ लिहिलेलं होतं मी तर इथे बघू शकता अशा पद्धतीने, किंवा तुम्ही हे स्किप पण करू शकता। आता इथे बघा हा वेगळाच आलेला आहे डॉट, तर तुम्ही इथे डॉट न देता अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे। मी जसं लिहिलं होतं तसं सांगते मी। आणि पुन्हा आता इथे मी हा डुप्लिकेट करून फक्त इथे मी डॉट देते। बघा आता मी इथे फक्त डॉट देते। डॉट दिल्यानंतर याला काय करायचं, छोटं करून घ्यायचं आहे। छोटं केल्यानंतर मग इथे तुम्हाला असा मवर ठेवायचा आहे। बघा मी पुन्हा झूम करते, थोडंसं आपण हे टेक्स्ट जे आहे त्याचं खाली घेऊया, आणि हा जो टिंब आहे, हा जो डॉट आहे हा आपण रवर ठेवूया। यापेक्षाही तुम्हाला छोटं पाहिजे असेल तर तुम्ही ते करू शकता। आणि इथे याला आणि याला ग्रुप करून घ्यायचं। आता इथे बघा हा ग्रुप केलेला आहे आपण। ग्रुप केल्यानंतर बघा, आता इथे ग्रुप केल्यानंतर हे असं एकाखाली एक ठेवायचं आहे आपल्याला। आणि इथे हा प्रथम जे नाव आहे ना, हे इकडून ठेवायचं आहे आपल्याला। आता इथे हे नाव ठेवल्यानंतर इथे तुम्हाला प्रथमच्या समोर एक मिकी माऊस लावायचा आहे। बघा आता इथे मी हा जो मिकी माऊस आहे, हा जो बॅकग्राऊंड आहे ते डिलीट करते या मिकी माऊसचं, आणि इथे हा मिकी माऊस जो आहे तो या प्रथमच्या नावासमोर आपल्याला असं ठेवायचा आहे। बघू शकता इथे, आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आता इथे याला सर्व याला ग्रुप करायचं आहे। आता ग्रुप केल्यानंतर याला कलर द्यायचा। आता कलर कुठला द्यायचा, तर मी कुठला कलर दिला होता, कलरमध्ये आले मी। आता इथे बघा उजव्या साईडला एक ॲरो आहे, तिथे ॲरोमध्ये आल्यानंतर इथे बघा डिफॉल्ट ग्रेडियंटमध्ये सी ऑल करायचं, आणि इथे हा द्यायचा येल्लो कलर दिल्यानंतर पुन्हा इथे बॅक यायचं, पुन्हा कलरवर यायचं, प्लसच्या चिन्हावर यायचं। आता इथे बघा स्टाईल दिलेला आहे, या स्टाईलमधले तुम्ही कुठलेही कलर देऊ शकता।
तुम्हाला कोणत्या पद्धतीची पाहिजे स्टाईल ते त्याच पद्धतीचे तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला डार्क पाहिजे असेल तर त्या कलरवर टच करा आणि हा जो कलर पॅलेटमधला कलर आहे तो डार्कवर न्या. अशा पद्धतीने मला लाईट कलरमध्येच पाहिजे होतं म्हणून मी लाईट कलर ठेवलेला आहे. आता ग्रुप केल्यानंतर पुन्हा इथे मिकी माऊसला पण त्यासोबत ग्रुप करायचा आहे. आता अशा पद्धतीने ग्रुप केलं आणि हे टेक्स्ट तुम्हाला अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. आणि इथे बघा अपलोडमध्ये आले मी आणि हा फोटो जो आहे मी हा फोटो घेतला. बघा आता इथे हा फोटो जो आहे मी अशा पद्धतीने इथे लावून घेते आणि याचं बॅकग्राऊंड वगैरे जे आहे ते डिलीट करून घेते. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे लिहून घेतलेलं आहे आणि या फोटोची आपण एक ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे या फोटोला. आता इथे बघू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीने फोटो ठेवायचा आहे. तर मी हा फोटो डिलीट करते आणि इकडल्या पेजवरचा जो फोटो आहे मी ऑलरेडी पेज जे तयार करून ठेवलेला तिथला फोटो घेते आणि इथे कॉपी पेस्ट करते. कारण मी असं का केलेलं आहे कारण इथे याला छान पद्धतीने म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन याला इफेक्ट वगैरे दिलेला आहे या फोटोला. तर तुम्हाला मी सविस्तर माहिती देते कशा पद्धतीने मी याला इफेक्ट दिलेला आहे. बघा आता इथे ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर बघा ब्राईटनेस मी याला 15 दिलेला आहे, कॉन्ट्रास्ट याचा 10 आहे आणि सॅच्युरेशन जे आहे 6 आणि क्लिअरिटी 16. अशा पद्धतीने मी याचं जे आहे म्हणजे सेटिंग करून घेतलेली आहे फोटोची. आणि इथे बघा तुम्हाला हे प्रथम वाढदिवस नाव दिसत असेल तर इथे मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं. तर इथे येऊया आपण. तुम्ही हे पेजेस जे आहे एडिट करू शकता. मी तुम्हाला याची PLP फाईल देते, तुम्ही एडिट करा आणि जिथे फोटो लावलेले आहे तिथे तुम्ही दुसऱ्या मुलीचे फोटो किंवा मुलाचे फोटो डेमो म्हणून लावू शकता. अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे बघा याला ॲनिमेशन द्यायचं आहे. मी माझे सर्व पेजेस जे आहे ते लिहून घेतले. बघा आता इथे पण मी माझे पेजेस जे आहे ते लिहून घेतले. आता हे शुभेच्छुक नाव जे आहे ना, शुभेच्छा जे नाव दिसते तुम्हाला हे आपण कॅनवामधलं घेतलेलं आहे. तुम्हाला इथे ग्राफिक्समध्ये यायचं आहे. ग्राफिक्समध्ये आलं की तुम्हाला इथे शुभेच्छा म्हणून सर्च करायचं आहे इंग्लिशमध्ये आणि इथे तुम्हाला छान असं शुभेच्छा मराठीमध्ये येऊन जाईल. बघा आता मी इथे हा घेतला होता आणि इथे क्रॉपमध्ये आल्यानंतर मी असं क्रॉप करून व्यवस्थित असं इथे त्याला कलर करून घेतलं होतं. येल्लो कलर दिला होता त्याला, कारण इथे आपल्याला डायरेक्ट DO टूलमधून कलर द्यायचा आहे, नंतर लाईट कलर दिला होता. हे सेम टू सेम आहे. तर बघा आता इथे पण आपण एक मिकी माऊस लावलेला आहे आणि मुलीचं नाव लिहून घेतलेलं आहे. तुम्ही बघा आता इथे सिम्पल फॉन्ट दिलेले आहे आपण कॅनवामधले. तुम्ही या व्यतिरिक्त दुसरे फॉन्ट पण देऊ शकता. बघा आता इथे मी तुम्हाला दिसते मुलीचा एक फोटो लावलेला आहे आणि इथे आपण संपूर्ण जे नावं घेऊ आहे ते लिहून घेतलेलं आहे, सर्वाला ग्रुप केलेला आहे. आता इथे आपल्याला संपूर्ण पेजेस जे आपण लिहून घेतलेले आहे बघू शकता इथे. आणि तुम्हाला जर ही लाईन पाहिजे असेल तर या लाईनसाठी काय सर्च करायचं आहे. बघा आता इथे तुम्हाला एक लाईन दिसते हार्ट शेपमध्ये, तर तुम्हाला इथे ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला हार्ड लाईन म्हणून सर्च करायचं आहे. बघा आता वेगवेगळ्या पद्धतीच्या लाईन येऊन जातात इथे आणि मी तुम्हाला सर्व हे जे आहे PLP फाईल दिली की तुम्ही त्यामध्ये एडिट करू शकता. बघा आता ही लाईन आहे ती आणि इथं आपल्याला त्याला कलर वगैरे जे आहे ते ऑप्शन येतं कलरचं. तर मी तुम्हाला इथे व्हाईट करून दाखवते, तुम्ही येल्लो करायची आहे तुम्हाला अशा पद्धतीने. तर आता इथे बघा हे संपूर्ण आपण लिहून घेतलेलं आहे. आता याला ॲनिमेशन कसं द्यायचं. आता इथे सर्वात अगोदर या फोटोवर टच करायचं. फोटोवर टच केल्यानंतर याला आपल्याला ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. पॅनचं ॲनिमेशन द्यायचं आहे. याची जी स्पीड आहे D पर्यंत ठेवायची आहे. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नसेल, जसं असेल ॲनिमेशनमध्ये सेटिंग तशीच राहू द्या, त्याचं ॲनिमेशन द्या. किंवा तुम्हाला जर फ्री ॲपमध्ये शिकायचं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण InShot ॲपमध्ये फ्रीमध्ये बघूया कशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवू शकतो. बघू शकता आता इथे ती स्पीड जी आहे ते D पर्यंत ठेवायची आहे आणि ड्युरेशन जे आहे ते याचा उजव्या साईडने ठेवायचं आहे. आता इथे पण याला सेम तसंच द्यायचं आहे टेक्स्टला. आता याचं ड्युरेशन जे आहे ते डाव्या साईडने ठेवायचं आहे. याची स्पीड पण आपल्याला D पर्यंत ठेवायची. स्पीड दोन्ही याची सेम ठेवायची, फक्त ड्युरेशन जे आहे ते बदलायचं आहे. आता फोटो उजव्या साईडने आहे तर उजव्या साईडने द्यायचं आणि टेक्स्ट डाव्या साईडने आहे तर डाव्या साईडने द्यायचं. हे असं सर्व पेजेसला करून घ्यायचं आहे. बघा आता इथे मी सर्व पेजेसला असंच केलेलं आहे. फक्त इथे कार्यक्रम आणि निमंत्रण हे जे पेज आहे ना, यालाच आपल्याला पॉपिन नावाचा जो आहे इफेक्ट याचा हे द्यायचं आहे, ॲनिमेशन द्यायचं आहे. बघा आता इथे आपण फक्त यामध्ये एवढंच चेंजेस केलेलं आहे आणि याचं पण ड्युरेशन आपण सेम केलेलं आहे. D पर्यंत ठेवलेलं आहे आणि याला ड्युरेशन वगैरे काहीच नाही आहे, सेम आहे. तर हे बघा आता इथे आपण लास्टमध्ये येऊया निमंत्रण. तर इथे पण निमंत्रणाला आपण पॉपिनच दिलेलं आहे डायरेक्टमध्ये आणि याची स्पीड जी आहे ते D पर्यंत ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व सेटिंग करून घेतलेली आहे. आता बघा आता इथे सर्व पेजेसचं आपण टायमिंग ठेवणार आहे, इथे 6 ठेवणार आहे. बघा आता इथे हे जे पेजेस आहे ना आपले हे ओपन करूया, म्हणजे सर्व पेजेसला आपण टच करूया. म्हणजे इथे बघा
खाली बघा तुम्हाला पेजेस दिसते, इथे टच केल्यानंतर तुम्हाला इथे ड्युरेशन येते बघा, पेजेसचा टायमिंग येते. ह्या टायमिंगला आपल्याला 6 ठेवायचं आहे आणि ऑल पेजेसला 6 करायचं आहे. सर्व पेजेसला आपल्याला 6 करायचं आहे. आता 6 केल्यानंतर बघा दोन्ही पेजेसच्या मध्ये तुम्हाला एक ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन दिसेल, सर्कल दिसेल तुम्हाला, तिथे टच करून इथे ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे सर्कल विप द्यायचं आहे. सर्व याला द्यायचं आहे 1 मिनिटाचं आणि ऑल करायचं आहे, ऑल बिटवीन टू अप्लाय करायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे कॅनवामध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा आता इथे 2 पेजेसच्या मध्ये तुम्हाला एक प्लसचं चिन्ह दिसेल, त्या प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे आणि इथे बघा ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्कल विप नावाचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते द्यायचं आहे. आता इथे बघा ऑल टू बिटवीन अप्लाय करायचं आहे, तर त्या अगोदर त्या ट्रान्झॅक्शनवर पुन्हा टच करायचं आहे आणि याचे ड्युरेशन जे आहे ते आपल्याला पूर्ण 1 पर्यंत करायचं आहे. बघा आता इथे आपल्याला पूर्ण 1 पर्यंत करून घ्यायचं आहे इथे, किंवा तुम्ही इथे डायरेक्टमध्ये 1 जरी लिहिला तरीही ते लागून जातं. अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे 1 येऊन जाईल. तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपण सर्व याला बिटवीन अप्लाय करायचं आहे, म्हणजे सर्व याला आपल्याला लागणार आहे, ते ऑल पेजेसला लागणार आहे, 5ही पेजेसला. त्याचा पेजेसचा टायमिंग काय ठेवायचा आहे, तर पहिल्या पेजेसचा टायमिंग ठेवायचा आहे आपल्याला इथे बघू शकता. आता इथे आपण टायमिंग ठेवलेला आहे याचा 8.2 ठेवलेला आहे याचा टायमिंग, आणि दुसऱ्या पेजेसचा टायमिंग आहे 6. आणि सर्व इकडे आता पेजेसचा टायमिंग जो आहे तुम्हाला तिन्ही पेजेसचा जो टायमिंग आहे तो 6 ठेवायचा आहे. आणि नंतर लास्ट पेजचं टायमिंग ठेवायचं आहे तुम्हाला 3 सेकंद, असा तुम्हाला टायमिंग ठेवायचा आहे. बघा आता पुन्हा रिपीट करते मी. सर्वात अगोदरचं जे पेज आहे प्रथम वाढदिवस समारंभ, या पेजचा टायमिंग ठेवायचा आहे आपल्याला 8.2 सेकंद असा ठेवायचा आहे. आणि त्याच्यासमोरचं जे पेज आहे तिन्ही पण पेज, दुसरं तिसरं आणि चौथं जे पेज आहे त्याचा टायमिंग ठेवायचा आहे तुम्हाला 6 सेकंद, त्याचा टायमिंग ठेवायचा आहे तुम्हाला 6 सेकंद. आणि लास्ट पेज जे आहे ना तुम्हाला निमंत्रण, त्याचा टायमिंग ठेवायचा आहे तुम्हाला 3 सेकंद. अशा पद्धतीने तुम्हाला हे टायमिंग ठेवायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला याला टायमिंग लावायचं आहे. ज्यांना कोणाला टायमिंग समजत नसेल तर बघा आता मी लास्ट पेजवर मी तुम्हाला अशा पद्धतीने दिलेलं आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं टायमिंग ठेवू शकता. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे. आता याला सॉन्ग कसं लावायचं, तर बघा आता इथे अपलोडमध्ये यायचं आहे. अपलोडमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला एक सॉन्ग तुम्हाला इथे बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला एक लाईन दिसेल, 3 लाईन बघू शकता. इथे पुन्हा मी बॅक येते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजणार आहे. मी अगोदर पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सॉन्ग कसं ॲड करायचं कॅनवामध्ये. तर बघा तुम्हाला अशा पद्धतीची लाईन दिसेल. तुम्हाला यामध्ये तुमचा ऑडिओ बघायचा आहे, तुम्ही डाउनलोड केलं असेल तर ऑडिओमध्ये यायचं आणि तुम्हाला दिस वीक म्हणायचं आहे, दिस वीक करायचं आहे, म्हणजे तुम्ही आत्ता जे कोणतं सॉन्ग घेतलेलं असेल ते लगेच दिसणार आहे. आणि इथे तुम्हाला बघा हॅपी बर्थडेचे नाव आहे, यावर टच करून असं ते ॲड करून घ्यायचं आहे. ते ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीने आलेलं दिसेल. पुन्हा याला टच करायचं आणि हे तुम्ही यूट्यूबमध्ये वापरू शकत नाही. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही डेमो व्हिडिओ, तुम्हाला सेलिंग वगैरे करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. तुम्हाला जर हे तुम्ही वापरलं तुम्हाला कॉपीराईट येऊ शकतं, म्हणून आपण इथे आपल्या व्हिडिओला सॉन्ग जे आहे ते लावलेलं नाही आहे. बघा आता पुन्हा मी इथे बॅक येते आणि अगोदरपासून जे माझं सॉन्ग लावते. अशा पद्धतीने याला असं ओढायचं आहे म्हणजे जेणेकरून ते लागणार आहे. बघू शकता इथे पूर्ण आपल्या व्हिडिओला हे सॉन्ग जे आहे ते लागून जाणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे सॉन्ग लावून घेतलेलं आहे आणि बरोबर ते व्हिडिओला परफेक्ट बसणार आहे. त्या पद्धतीचा आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या संपूर्ण व्हिडिओ कॅनवामध्ये बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हा डाउनलोड कसा करायचा, वरती एक आयकॉन दिलेला आहे डाउनलोडचं 2 नंबरला, डाउनलोडमध्ये यायचं आहे आणि इथे आपले जे पेजेस आहे ना, पेजेस आहे 5 ते सिलेक्ट करायचे आणि इथे डन करायचं आणि व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये घ्यायचं, MP4 व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे आणि इथे डाउनलोडवर टच करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड होणार आहे आणि छान पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ वापरू शकता. ती कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ इनशॉट ॲपमध्ये शिकायचा असेल, फ्री ॲपमध्ये, तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा इनशॉट म्हणून. त्या इनशॉट ॲपमध्ये कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.